अनुभवाची गहनता कशावर अवलंबून आहे? तुम्ही सखोल लक्ष देता का? सखोल. हे जे सखोल लक्षाचा अर्थ काय होतो की तुमचं लक्ष तिथे स्थिर झालं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण जे अनुभव घेतो त्याची गहनता नसल्यामुळे आपण आयुष्यामध्ये असफल होतो, लक्षात ठेवा. नाहीतर एकदा जर अनुभव आला तर दुसऱ्या वेळेस माणूस काय करतो? सुधारणा करतो. दुसऱ्यांदा आला का तिसऱ्यांदा आणखीन सुधारणा करतो. आपल्याला जर ठेच लागली तर आपण पुढे पाहून चालतो. आपण म्हणतो पुढच्याच ठेचा मागचा शहाणा. ज्याला ठेच लागली तो सुद्धा पुढच्या वेळेस काय होतो? शहाणा होतो. पण तो जर होत नसेल आणि त्याला पुन्हा तशीच ठेच लागत असेल, त्याचं लक्ष नाहीये. आणि हे जे लक्ष आहे तुमचं ते सखोल असलं पाहिजे. यंत्र माणसांपेक्षा जास्त शक्तिशाली का होत चालले? कारण माणसाचा अनुभव जो आहे तो उथळ व्हायला लागला. एखाद्या लहान मुलाकडेही सखोल लक्ष देण्याची क्षमता असू शकते एखाद्या म्हाताऱ्या माणसापेक्षा. आणि म्हणून आज आपण जे बघतो माणसाचा अनुभव किती आहे त्यापेक्षा तो गहन किती आहे हे आजकाल जास्त बघणं गरजेचं आहे. म्हणजे अनुभवाची गहनता जी आहे ती तुमच्या आत्तापर्यंतच्या आकलनावर अवलंबून